विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे आज बीडच्या दौऱ्यावर आहेत आणि या दरम्यान भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे या दर्शनासाठी पोहोचत आहेत। भगवान भक्तिगड आणि पंकजा मुंडे यांचे एक अनोखं नातं राहिलेलं आहे। भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे समर्थक हे देखील मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत आणि भगवान भक्तिगडावर पंकजा मुंडे यांची पेढे तुला देखील होणार आहे। पेढे तुला करण्यासाठी तिथे खास वजन काटा देखील सजवण्यात आला आहे। पंकजा मुंडे या भगवान भक्तिगडावर पोहोचलेले आहेत। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। खरं तर पंकजा मुंडे या गेल्या 5 वर्ष कुठल्याही अशा संविधानिक पदावर नव्हत्या आणि त्यानंतर आता त्यांना आमदारकी मिळालेली आहे। विधान परिषदेवर त्या निवडून गेलेल्या आहेत आणि त्यानंतर आमदारकीचा जो शपथविधी सोहळा होता तो काल पार पडलेला होता आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे या बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। आपल्या जे एक श्रद्धास्थान म्हणून ओळखलं जातं पंकजा मुंडेंचं भगवान भक्तिगड, या भगवानगडावर पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत। कार्यकर्त्यांकडून पंकजा मुंडेंचं स्वागत केलं जातंय। त्यासोबतच बालवृद्ध असतील, त्यासोबतच तरुणाई असेल, एक पंकजा मुंडेंची क्रेज या संपूर्ण परिसरामध्ये देखील पाहायला मिळते आणि याच पंकजा मुंडे यांचं स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते आता भगवानगडावर दाखल झालेले आहेत। त्यामुळे आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे या प्रथमच बीडमध्ये आलेले आहेत आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। भगवान भक्तिगडावर जाऊन त्या दर्शन देखील घेतील आणि त्यानंतर आता पुढे त्या काय बोलतात, आपल्या कार्यकर्त्यांना काही संदेश देतात का, ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। खरं तर गोपीनाथ मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील यांचं एक अनोखं नातं या भगवानगडाशी राहिलेलं आहे आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे यांची पेढे तुला देखील या दरम्यान करण्यात येणार असल्याची माहिती आहे। दरम्यान पंकजा मुंडेंची पेढे तुला करण्यात येणार आहे। या दरम्यान जो वजन काटा आहे तो कशा पद्धतीने सजवण्यात आलाय, कशा पद्धतीने हा कार्यक्रम पार पडणार आहे याचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतलाय, पाहूया। नवनिर्वाचित आमदार पंकजा मुंडे या आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात येत आहेत आणि बीड जिल्ह्यात आल्यानंतर त्या भगवान भक्तिगडावर येतील। काय नेमका नवस होता, पेढी तुला कशासाठी करण्यात येते, मला सांगा बाबा, काय बोलणं होतं तुमचं? आमचं बोलणं होतं, आपल्याला नवस केलाय फेडायचा बाबांच्या समोर, त्यांना पेढे वाटून असे नवस वाटून आणि आपल्याला आष्टी तालुक्याला सुरेश धसांना चांगलेच आणि भीमराव धोंडे माझा नाव करी चांगलेच, आम्ही निवडून दिलेले त्यांना, अगदी चांगले माणसं आहेत ते बी। आणि आम्ही असं ठरवणार की ताई जर पदावर आली जात भेद धरून नाही देणार, मी स्वतः तिची गाडी की ही जात वाहिली टाकायची नाही, कोणची एक जात ठेवायची। काय भावना आहे? ह्या बाबांनी माझ्याकडे येऊन आष्टीला नवस केला की पंकजाताईला कुठेतरी घेतलं पाहिजे। त्यांनी आयुष्यभर ऊस तोडला आहे भीमराव मामा वनवेने आणि मग पंकजाताई आमदार झाल्या तर मी त्यांच्या वजना इतके पेढे वाटू। मग ते झाल्यानंतर ताईला मी कॉन्टॅक्ट केला 2 दिवसापूर्वी आणि आज पंकजाताईच्या वजना इतके पेढे वाटायचेत आणि 2 महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका राज्यामध्ये फार महत्त्वाची जबाबदारी पंकजाताईवर राहून पुन्हा त्या सत्तेमध्ये विराजमान होणार आहेत। आमदारकीच नाही परंतु सांगत नाही, माझ्या भावना आहेत त्या ऑल राज्यातल्या आणि जिल्ह्यातल्या जनतेच्या भावना आहेत, असं भगवान भक्तिगडावर आम्हाला सर्व मुंडे भक्तांना वाटतंय। तेव्हा याच वजन काट्यावरून आता पंकजा मुंडेंची पेढे तुला केली जाणार आहे। पंकजा मुंडे यांच्यासाठी समर्थकांनी नवस देखील बोललेला होता आणि पंकजा मुंडेंच्या वजना इतक्याच पेढ्याची तुला करून त्या पेढ्यांचं वाटप देखील केलं जाणार आहे आणि मोठा जल्लोष पंकजा मुंडेंच्या कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिळतोय आणि आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे या प्रथमच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। बीड जिल्हा खरं तर मुंडेंचं आणि बीड जिल्ह्याचं एक अनोखं नातं देखील पाहायला मिळालेलं होतं आणि त्याचप्रमाणे भगवान भक्तिगडाचं आणि मुंडेंचं देखील एक अनोखं नातं आजवर राहिलेलं आहे आणि त्यानंतर आता पंकजा मुंडे या आता बीड जिल्ह्यामध्ये पोहोचलेले आहेत। आपल्या कार्यकर्त्यांचा जो उत्साह आहे तो देखील दुणावलेला पंकजा मुंडेंनी पाहिला आहे। त्यासोबतच आता पंकजा मुंडे यांची पेढे तुला अगदी काही क्षणामध्ये पार पडणार आहे। भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर पंकजा मुंडे यांची पेढे तुला करण्यात येणार आहे।
दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुका देखील आहेत, त्यामुळे विधानसभा निवडणुका असेल, त्यासोबतच आत्ता मिळालेली आमदारकी असेल, एक मोठा राजकीय विजनवास खरं तर पंकजा मुंडेंचा गेल्या 5 वर्षामध्ये पाहायला मिळालेला होता। त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काहीसा चिंतेचं वातावरण होतं, काहीच्या कार्यकर्त्यांनी खंत देखील व्यक्त केलेली होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठं राजकीय कमबॅक पंकजा मुंडेंचं म्हणावं लागणार आहे। लोकसभा निवडणूक त्यांनी लढवलेली होती, परंतु या लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना हार पत्करावी लागली, त्यांचा पराभव झालेला होता आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांना विधान परिषदेमध्ये आमदारकी मिळाली, त्या निवडून आल्या आणि त्यानंतर विधान परिषदेमध्ये आमदारकी मिळवल्यानंतर आता पंकजा मुंडे या प्रथमच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि भगवान भक्तीगडावर भगवान बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पंकजा मुंडे या पोहोचलेल्या आहेत। समर्थकांची, चाहत्यांची, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी यावेळेला पाहायला मिळते। आमदारकीची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे या भगवान भक्तीगडावर दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत। मुंडे समर्थक देखील दाखल झालेले आहेत। अगदी काही क्षणामध्ये पंकजा मुंडेंची देखील पेढे तुला केली जाणार आहे आणि पेढे तुला करण्यासाठी वजन काटा देखील खास सजवण्यात आलेला आहे। ओ हात नका घालू मध्ये, हात नका घालू, रेन चालू। अरे काय गडबडा लाईव्ह चालू आहे, थांबा। हात नका टाकू मध्ये माझ्या। लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झालेला होता। या पराभवानंतर बीड जिल्ह्यामध्ये सातत्याने त्यांच्या पराभवाचे पडसाद उमटत होते। एकीकडे पंकजा मुंडेंच्या पराभवामुळे बीड जिल्ह्यामध्ये काहीसं तणावाचं वातावरण देखील त्यावेळी पाहायला मिळालेलं होतं। काही समर्थकांनी आत्महत्या देखील केल्या होत्या। त्यावेळेला देखील पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांच्या घरी गेलेल्या होत्या, त्यांना अश्रू अनावर झालेले होते आणि त्यानंतर पक्षाकडून भाजपकडून पंकजा मुंडे यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली। या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांचा विजय झाला आणि पुन्हा एकदा पंकजा मुंडे या आमदार झालेल्या आहेत। आमदार झाल्यानंतर त्या प्रथमच बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या आहेत आणि बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांची भेट घेतलेली आहे आणि समर्थकांची भेट घेतल्यानंतर आता त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांचे जे समर्थक आहेत, हे सगळेजण भगवान भक्तीगडावर दाखल झालेले आहेत। भगवान भक्तीगडावर आता दर्शन घेण्यासाठी पंकजा मुंडे पोहोचलेले आहेत। या ठिकाणी आता दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांची पेढे तुला केली जाणार आहे। हॅलो, तेव्हा भगवान गडावर पंकजा मुंडेंचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे। त्यांच्याकडून भगवान बाबांचं दर्शन देखील घेतलं जातं। या सगळ्या कार्यक्रमावर आपलं लक्ष असेल। तुर्तास एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत राहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।